शेट्टी लागतो का? माझं नाव आहे, तिला जायचं आहे ना. हॅलो, मिळतोय तुम्हाला? तुम्हाला अधिक माहिती द्यायची. नमस्कार. सर्व प्रसार माध्यमांचा मी मनपूर्वक आभारी आहे की आज मी थोडा तुम्हाला त्रास दिला. मी किरीट सोमय्या यांचाही आभारी आहे की त्यांनी माझ्या तब्येतीच्या शुभेच्छा मला दिल्या. आता मी समोरच आहे आपल्या, म्हणजे मला डेंग्यू झाला होता आणि थोडा अशक्तपणा आहे. आता हे किरीट सोमय्या जे आरोप करतायत त्याच्यामागं भारतीय जनता पक्षाचं फार मोठं षडयंत्र आहे आणि विशेषतः प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे याचे खरे मास्टर माइंड आहेत. मी अनेक वेळा तुमच्या समोर आणि राज्याच्या समोर मी सातत्यानं माझ्या नेत्यावर, शरद पवारांच्यावर, माझ्या पक्षावर, महाविकास आघाडी सरकारवर, नंतर अनिल देशमुखांच्या प्रकरणाबाबत, परमवीर सिंगाबाबत किंवा केंद्रीय तपास यंत्रणेचा जो गैरवापर होतो याबद्दल सातत्याने याच ठिकाणी पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत आणि सातत्यानं मी आवाज उठवत असतो. आणि यामुळं सातत्याने भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी मला कसं थांबवता येईल, कसं दाबता येईल याचा प्रयत्न करत होते आणि किरीट सोमय्या हे एक त्यांच्यातलं टूल म्हणून त्यांनी वापर केलेला आहे. आता चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांना सातत्याने हा चिंतेचा विषय राहिलेला आहे की बाबा आपण प्रदेशाध्यक्ष आहोत, त्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष भुईसपाट झालेला आहे. हा कुणी भुईसपाट केला तर हसन मुश्रीफ याला मुख्य कारणीभूत आहेत. म्हणून त्यांनी गेल्या वेळेला मला भारतीय जनता पक्षात येण्याची सुद्धा त्यांनी मागणी केली होती, विनंती केली होती. मी त्यावेळेला म्हटलं की पवार एके पवार म्हणून मी केलं नाही. त्यानंतर माझ्यावर इन्कम टॅक्सची धाड त्यांनी घातली. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी हे कारस्थान त्यांनी केलं आणि आता त्यांना वाटते की महाविकास आघाडी ही जिल्ह्यातली इतकी प्रबळ झालेली आहे, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये, की 10 वर्षात आहे भारतीय जनता पक्षाला आता कुठलाही म्हणजे त्याच्यासमोर यश दिसत नाही. परवा ते म्हणाले की कालचक्र असतं, फिरत असतं, भविष्यात काय होईल ते होईल. पण आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ते झिरो आहेत. जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात नाही, महानगरपालिका ताब्यात नाही, जिल्हा मध्यवर्ती बँक ताब्यात नाही, मार्केट कमिटी ताब्यात नाही. आणि त्यामुळे सातत्यानं परवासुद्धा दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष याच कारणामुळं चंद्रकांत पाटलांना बदलायचं ठरलं होतं, परंतु अमित शहाच्या मैत्रीमुळे ते बचावले. त्यांचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत असलेला सुपडा साप हे त्यांचं अपयशाचं कारण आहे. आणि मग हसन मुश्रीफला कसं थांबवता येईल हा यामागचा कारस्थान आहे. दुसरा विषय, किरीट सोमय्या सातत्याने सांगतात मी ही कागद काढतो आणि मी देवेंद्र फडणवीसकडे घेऊन जातो आणि देवेंद्र फडणवीस सांगतात त्यांचं काढतो. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी यासाठी माझं नाव घेतलं असावं हा म्हणजे स्पष्ट त्यांनीच सांगितलं किंवा ते सांगतात त्याप्रमाणे मी करतो. आता विषय 2 आहे की चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थाप्रमाणे लढावं. असं कुणाचा तरी वापर करून, बदनामी करून, माझ्या कुटुंबियाची बदनामी करून त्यांना काही मिळणार नाही. सगळे आरोप खोटे आहेत, बिनबुडाचे आहेत. आणि त्याच वेळा मी त्याचा निषेध केला होता आणि 100 कोटी रुपयेच्या फौजदारी अब्रू नुकसानीचा दावा करायचं मी ठरवलेलं आहे आणि ते मला दावा तयार होत आलेला आहे. पण आज त्यांनी जो दुसरा घोटाळा म्हणतात त्याला, तर त्यांनी आज आरोप केला तो तर इतका बिनबुडाचा, इतका खोटा. मला वाटते की किरीट सोमय्यांची CA ची पदवी मी मागच्या वेळा सांगितलं होतं, ही खरीच पदवी आहे का काय मला एक शंका आहे. मला अनेकांनी जाणकारांनी सांगितलं, कारण आजचा जो त्यांनी आरोप केलेला आहे तो इतका खोटा आहे. त्यांनी अजूनही अभ्यास करावा. मला त्यांना एकदा सांगायचं आहे की एकदा मी तुमच्याकडे CA पाठवतो आणि जे 2 माझ्यावर आरोप केले आहेत ते जर तुमच्या लक्षात आले तर लक्षात येईल की हसन मुश्रीफ हा कसा माणूस आहे. तुम्हाला एकच मला सांगायचं आहे की त्यांनी माझी राजकीय, मला भारतीय जनता पक्षाचे अनेक माझे मित्र आहेत ते सांगतायत की आम्ही सांगत होतो की तू हसन मुश्रीफला काढू नकोस, कारण हसन मुश्रीफ हा तसा माणूस नाही. हा समाजाशी जोडला गेलेला
गोरगरीब सर्वसामान्य दिलदर्जाची सेवा करून वर आलेला आहे. आणि जी संधी मला मिळाली त्यामध्ये गरीब आणि सामान्य माणूस आणि त्यामुळे लाखो लोक हे माझे जे जुळले गेले आहेत, जीवाभावाचे आहेत आणि जीवाला जीव देणारे कार्यकर्ते तयार झालेले आहेत. आता त्याने आज जो आरोप केला तर त्याच्याबद्दल तर त्यांनी माफी मागितलीच पाहिजे. आता आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याचा 100 कोटीचा घोटाळा असं त्यांनी आज आरोप पहिला केला. त्यात ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा माझ्या जावयाचा सुतराम संबंध नाही. कारण मी 2 तास घेतली होती त्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर. तर काय आरोप करतात मला माहिती नव्हतं. मी आत्ताच ते वेबसाईटवरनं काढले, त्याची कागद तुम्हाला देतो. त्यात काही माझ्या जावयाचा संबंध नाही. ब्रिक्स इंडिया कंपनी ही फक्त 44 लाख शेअर कॅपिटलची आहे आणि SU कंपनी आहे, ती काहीतरी शेल कंपनी म्हणून सांगितलं. ही शेल कंपनी नाही, ही महाराष्ट्राची कंपनी आहे. त्याचंही 1 लाख शेअर कॅपिटल आहे. 100 कोटीचा घोटाळा होईल कसा, हा एक प्रश्न. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं हा निविदा काढलेली नाही. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं या कारखान्याला कर्ज नव्हतं. 2012-13 साली हा कारखाना शासनाने ब्रिक्स फॅसिलिटीला चालवायला दिलेला होता 10 वर्षाच्या सहयोगी तत्वावर, की जे शासनाचा धोरण होतं सहयोगी तत्वावर त्याला घेतला होता. परंतु ही कंपनी 2020ला, ते म्हणतात 2020ला दिली. ग्रामविकास खात्याचा मंत्री किती खोटं बोलायचं, अभ्यास तरी केला पाहिजे. मूर्खपणाचा कळस आहे. 2020ला ही कंपनी सोडली त्या कंपनीनं, कारण 2 वर्ष आधीच 10 वर्षासाठी घेतला होता 43 कोटीला. मी सगळी माहिती काढली. 2 वर्ष तोटा फार वाढत होता, बँकाची कर्ज वाढत होती, पण तो कारखाना त्यांनी सोडला. कारखाना सोडल्याची ऑर्डर माझ्याकडे आहे. हायकोर्टमध्ये ती कंपनी गेली होती, संस्था, त्यांच्यात वाद चालू होता, त्याची हायकोर्टची ऑर्डर माझ्याकडे आहे. म्हणजे 2020ला कारखाना घेतलेला नाही. 2012-13ला ह्या कंपनीनं 10 वर्षासाठी महाराष्ट्र शासनाच्या परवानगीनं सहयोगी तत्वावर घेतलेला होता. 2 वर्ष आधी फार मोठा त्याला तोटा येत होता, बँकेची कर्ज वाढत होती, म्हणून 2 वर्ष आधीच नुकसान सोसून त्यांनी कारखाना त्या संस्थेच्या संचालक मंडळाच्या ताब्यात दिलेला आहे. आज ती संचालक मंडळ कारखाना चालवतोय. आणि मी त्या मतदारसंघाचा आमदार होतो. मला माहिती होतं की त्यावेळेला त्या कारखान्याच्या कामगारांचे 18 महिने पगार थकलेले होते. तिथल्या कामगारांच्या बायका ह्या मजुरीला जात होत्या. म्हणून आमदार म्हणून मीच पुढाकार त्या सहयोगी तत्वावर चालण्यासाठी घेतलेला होता. त्या कंपनीशी माझा सुतराम संबंध नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेनं हा कारखाना काय ते अपारदर्शक बिडिंग केलं असं काहीतरी त्यांचं म्हणतं. त्यांनी काढलाच नाही, तर तो दिला शासनानं सहयोगी तत्वावर. म्हणजे एक ही शेल कंपनी नाही आहे म्हणतात ती नाही. नंतर या ब्रिक्स इंडिया कंपनी जी आहे त्याचे आज मी काढले, त्याचं शेअर कॅपिटल देतोय. त्याला उलट 75 कोटी तोटा आहे त्या कंपनीला. मला वाटते जर याची चौकशी केली तर मला वाटते तो तोटा किरीट सोमय्याने भरून द्यावा. आणि जर त्यांनी नितीन गडकरी साहेबांचं मार्गदर्शन घेतलं असतं या कारखानदारीवर बोलायला, म्हणजे बोलताना, तर मला वाटतं चांगलं मार्गदर्शन त्यांना लागलं असतं. कारण पुरती कारखाना त्यांनी काढला स्फूर्ती, त्यावेळेस असेच प्रॉब्लेम तयार झाले होते. आणि त्यावेळेला नितीन गडकरी साहेब म्हणाले होते की कारखाना साखर काढणं म्हणजे आम्ही पूर्वजन्मी पाप केले काय, असं ते वाक्य बोलले होते. मला वाटतं ते मार्गदर्शन त्यांना मिळालं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे यासाठी आता मला 100 कोटीचा पहिला आणि हा 50 कोटीचा दुसरा असा फौजदारी दावा मी दाखल करणार आहे. म्हणजे याच्याशी काही संबंध नाही. आणि मी त्या सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यामध्ये त्यावेळेस त्याच वेळा खुलासा केलेला होता. मी काय खुलासा केला होता की बाबा ही इन्कम टॅक्सचं धाड गाठलेली आहे, सगळी कागदपत्रं त्यांनी आमची जप्त केलेली आहे, आमच्या कुटुंबियाचा कुठेही म्हणजे याच्यामध्ये संबंध आलेला नाही, आणि जी आहेत ती आम्ही उत्तर त्याला दिलेली आहेत. आता त्याबद्दल ते ईडीकडे जात आहेत, याच्याकडे जात आहेत. मला त्याला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही एकदा सगळीकडे दिलाय ना, त्या संस्था तपासणी करतील की तुम्ही जाऊन पर्यटन करायला कशाला जाता त्या तिथं जाऊन, म्हणजे उद्देश काय, आणि हा अधिकार कोणी दिला? तुरुंगात टाकणार, घोटाळेबाज. मला वाटतं ह्याच आक्षेपावर मी हायकोर्टात जाणार आहे हे वाक्य त्यांना बंद करण्यासाठी. ही न्यायाधीश झाली काय? हे कोण आहेत? तक्रार करा ना. तुम्हाला तक्रार करण्याचं कारण तुम्हाला एजंट म्हणून नेमल्यानंतर सुपारी दिल्यानंतर तुम्ही काम करा ना. तुम्ही घोटाळेबाज, तुरुंगात पाठवणार अशी बदनामीकारी वक्तव्य कशी करता? तुम्ही न्यायाधीश झाला काय? त्या चौकशी करणाऱ्या कंपन्या चौकशी करू देत ना काय करायचं ते. आणि पूर्णपणानं, कारण मी 17 वर्ष मंत्री आहे आणि 3 वर्षानं 20 वर्ष होणार आहेत. महाविकास विकास आघाडी आणि पुढे 10 वर्ष जाणार आहे. मला पुन्हा निवडून आलं की मला 30 वर्ष होतील मंत्रिपदाला. एवढ्या काळामध्ये माझ्यावर एकही आरोप झालेला नाही, माझ्यावर एकही दबक्या आवाजात चर्चा झालेली नाही कुठल्या याची.
मी अतिशय प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे. ज्या कामामध्ये मला सत्तेची संधी मिळाली तिथं सामान्य माणसासाठी काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जसं भारतीय जनता पक्षाच्या काळात चिक्की घोटाळा झाला, प्रकाश मेहताचा गृहनिर्माण घोटाळा झाला, जमिनीचे घोटाळे झाले, तसे घोटाळे अद्याप कुठलेही आमच्या नावावर नाहीत. एवढे घोटाळे झाले तर त्यांनी आता हे मंगलप्रसाद लोढा येत आहेत त्यांच्या काढावं ना, भरपूर टॅक्स चुकला असेल त्यांनी जे साखर आयोगाने आता नवीन त्यांच्यावर भारतीय जनता पक्ष त्यांची काढावी कागदपत्र, किंवा भारतीय जनता पक्षाचे जे घोटे ते काढावेत ना सगळे. म्हणजे एक इम्पार्शल म्हणून त्यांची प्रतिमा होईल. हे भारतीय जनता पक्षाचं एक हत्यार म्हणून याचा वापर करतायत आणि महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा प्रयत्न ते सातत्याने करतायत. हे साध्य होणार नाही आणि आमचा काय आवाज दबणार नाही जोपर्यंत माझ्या पक्षावर. आता पवारसाहेबांचा काय संबंध आहे? शरद पवारसाहेबांचं नाव ते घेता याची लायकी आहे काय? उद्धव ठाकरेंचं नाव घेता सातत्याने. मला वाटतं हे बोलण्यासाठी मला उच्च न्यायालयात जावं लागेल आणि हे बोलण्यापासून त्यांना रोखावं लागेल, कारण ह्यामुळे हे फार हे झालेलं आहे. अशी परिस्थिती होणं बरोबर नाही. जे योग्य आहे ते. माझ्याकडे विशेष सहाय्यक हात आलं, त्यामध्ये 4 घटकाला मी न्याय देण्याचा प्रयत्न केला. विधवा भगिनी माझी, परित्यक्त्या भगिनी, अपंग माणसं आणि 65 वर्षावरची म्हातारी माणसं ज्यांना आई वडील वडिलांना मुलं बघत नाहीत त्यांना पेन्शन चालू करणारा मी मंत्री आहे. माझ्याकडे विधिन्याय खातं आलं. या चॅरिटी जे आज दवाखाने आहेत त्यांना व्यवस्थित मार्गावर आणण्याचं काम मी केलं. आज लाखो लोक ऑपरेशन आपण मोफत करून देतो चॅरिटीमधून. हृदयविकार, मेंदू, मनका, कॅन्सर, किडनी, लिव्हर, लाखो रुपये जे जिथं संधी मिळाली. आता कामगार खातं, बांधकाम कामगार मंडळ त्यावेळेला माझ्या काळात तयार झालं. आज त्याला 2 वेळचं आपल्या ज्यावेळेला महाविकास आघाडी सरकार आलं त्यावेळेला थकबाकीदारी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, तसं शिवभोजन थाळी चालू केली आणि आता आपण या बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजन 2 वेळचं चालू केलं आहे कोरोना काळात. अशी आपण अनेक कामं केली. म्हणजे माझं म्हणण्याचा काळ हा अभ्यास त्यांनी केला पाहिजे. का बाबा एवढे लोक 40,000 लोक जमा होत आहेत, ह्याचा अभ्यास करायला नको. माझं म्हणणं आहे की बाबा ह्याच्यात कसलंही तथ्य नाही. आणि हा सरसेनापती कारखाना 10 वर्ष झाली शिळ्याकडला ऊत का आणला जातोय, कर्ज सगळी पिटली. 10 वर्षानंतर पुन्हा विषय का काढला जातो? यांना काय मंत्रिपदाचं माझं सापडत नाही ना. आता सेनापती हा आप्पासाहेब नवडे कारखाना ह्याचा माझा काय संबंध नाही. आमदार म्हणून मला सहकार्य असेल त्याला, पण आता सुद्धा संचालक मंडळाच्या ताब्यात आहे. 2020ला मुलं मुश्रीफांनी घेतला ग्रामविकास मंत्री झाल्यावर. अरे कसे बेताल आरोप करता आणि आपण त्याला किती प्रसिद्धी देतो हे फार महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं याच्याबद्दलचं आता हे करणार आहे. आणि चंद्रकांत पाटलांच्यावर मी सांगितलेलं आहे की त्यांनी हायब्रिड युनिव्हर्सिटीमध्ये घोटाळा केला आहे, त्याची मी FIR करणार आहे. आणि मी महाविकास आघाडीच्या सगळ्यांना सांगितलं आहे की आता आपल्याला गप्प बसून चालणार नाही. कदाचित ही सगळ्यांच्यावर अशी परिस्थिती येईल, आपल्याला त्यांचे घोटाळे काढावे लागतील, त्यांना योग्य मार्गावर आणावं लागेल. ठीक आहे, लोकशाही पद्धतीनं काय चालायचं ते चालू ना, याच्यापूर्वी चाललेलं नाही, परंतु हे असं चालू देता कामा नये अशी माझी विनंती आहे. आणि म्हणून माझं प्रसारमाध्यम म्हणणं आहे, एखाद्या गोष्टीला किती प्रसिद्धी द्यायची, बरोबर व्यक्ती बघून तर करा. भारतीय जनता पक्षाची मित्रमंडळी सांगत होती त्यांना किंवा हसन मुश्रीफ त्यातला तसा नाही म्हणून. तर या चंद्रकांत पाटलाच्या प्रेशरमुळं, चंद्रकांत पाटलाच्या आग्रहाखात्रामुळं हे बदनाम करण्याचं मला आणि माझ्या कुटुंबाचं हे कारस्थान हे काही यशस्वी होणार नाही. सर, तुम्ही म्हणालात की भाजपमध्ये यायची ऑफर दिली होती, कोणी ऑफर दिली होती आणि ते न आल्यामुळे तुमच्यावरती अशा पद्धतीनं आरोप होते? हा चंद्रकांत पाटलांनी ज्या मला ऑफर दिली होती ते पेपर आलेला आहे. त्यावेळेला पवार एक पवार मी म्हणालो, नंतर इन्कम टॅक्सची धाड पडली, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सर, पण आज शिवसेनेने असं म्हटलंय की ही जी कारवाई झाली त्याचा आमच्याशी संबंध गृहखात्याने केला, म्हणजे कुठेतरी शिवसेना आता दूर होते का यापासून? नाही असं आम्ही एकदम फिविकल ना, ते झालंच नाही काय ती सिमेंटची वाटते बघा, हे क्यों नाही दिवार तुटती, तुम्ही सिमेंटची बनी आहे याची. म्हणजे कुठलंही काही झालं तरी नाही काही होणार नाही. काय तुम्ही 5-10 वर्ष काळजीच करू. पवार साहेब महाविकास आघाडीच्या कोणत्या नेत्यांना सांगितलं की आता गप्पा बसून चालणार नाही, आता तुमच्या परीने पण काहीतरी? नाही, मी मंत्रिमंडळ बैठकीत बोललो ना. हे आता असं किती म्हणजे उगाच विनाकारण आरोप करत जायचं, बदनाम करत जायचं आणि विनाकारण कुटुंबियांना वगैरे किती त्रास होतो मानसिक, हे असं बरोबर नाही. सर, त्यांनी सांगितलं की आता ते जरंडेश्वर कारखान्यात देखील जाणार आहेत, अजित पवारांच्या मागे जाणार, रश्मी ठाकरे यांच्या बंगल्यावर पण जाणार. हे बघा, जरंडेश्वर कारखाना एक आदर्श कारखाना अजित पवारांनी म्हणजे त्यांच्या नातेवाईकांनी चालवलेला आहे. कारखाना कसा असावा, तो माझाही कारखाना, मी आता पत्र काढले तुम्हाला. मी ते येणार म्हणून सांगितलं तर तुम्ही आलाच आहात तर तुम्ही कारखाना आतनं जाऊन बघा. अद्भुत कारखाना आहे. खाली ऊस गाळला जातो आणि वरती साखर काढली जाते. कारण त्या अंतराच्या ह्याच्यामुळे आम्हाला तिथंच कारखाना काढावा लागला. आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं का कारखाना काढावा लागला
किंवा मी शाहू कारखान्याचा संस्थापक सदस्य होतो, हमीदवाडा कारखान्याचा संस्थापक सदस्य होतो. बदलत्या राजकारणाला राहता आलं नाही, म्हणून आपल्या शेतकऱ्यांना आणि आपल्या लोकांना न्याय मिळण्यासाठी आपल्याला कारखाना काढावा लागला. त्याच वेळेला सहकारी कारखान्यावर बंदी आली होती, सहकारी नोंदणी बंद झाली होती, भागवाढवून बंद झालं होतं, म्हणून आपण पब्लिक लिमिटेड कारखाना काढला. आणि या कारखान्यामध्ये 60,000 लोकांनी पैसे दिलेले आहेत. मी ते सांगतो मग किरीट सोमय्याला सातत्याने, ही काय माहिती घ्या आधी. हे शेल कंपन्या, हे कंपनी, अहो त्या 12 काय कंपन्याचे पैसे काय आले असते, त्यावेळी जे कंपन्या चालू होत्या, आत्ता 19ला शेल काढल्या, त्या कंपनीने आपली सगळी हे ते जे काय द्यायचं ते दिलेलं आहे ना आम्ही. मी काय म्हणतोय की 10 वर्षापूर्वीची गोष्ट, कर्ज फेड झाल्यानंतर काय आरोप आमच्यावर दुसरे होऊ शकत नाही, आम्ही काय कशा सापडलं नाही ना, म्हणून कारखाना अरे ते कर्ज फिटलं 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही प्रसारमाध्यमांनी आधी लक्षात घेतली पाहिजे. पण तुमच्या जाव्यांचं त्यांनी नाव मी घेतलं. आज सांगितलं ना, माझा आणि जावयाचा कोणताही संबंध नाही म्हणून. आता खोटंच बोलायचं असेल, रिटूनच बोलायचं असेल, मग त्याला काय करूया आपण. आता माझ्या पत्नीचे शेअर्स 3 लाख आहेत म्हणाले, 3 लाख शेअर्स, म्हणजे किती चुकीच्या बातम्या, चुकीचं किती वक्तव्य. मी त्या केट्समान सांगेन, तुम्हालाही मुलं बाळ आहेत, अशा पद्धतीनं चुकीची वक्तव्य करू नका. त्यांना नजर कैदेत का ठेवण्यात आलं? कंपनी आहे जी अस्तित्वातच नाही आणि त्यावर पैसे आलं असं त्यांचं कुठलं नवरत्न नावाची एक कंपनी आहे. नाही, त्याच्याबद्दल जे काही इन्कम टॅक्स हे हटलेले आहेत त्यात सगळे उत्तर दिले आहेत ना आपण. ती प्रत्येकाची उत्तरं आज मेरिटनं आपण देत बसलेलो नाही. आपण म्हणतो की त्याची चौकशी झालेली आहे, संपूर्णपणानं झालेलं आहे. 2.5 वर्ष झाली त्या धाडीला. काल ज्या पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या संदर्भात नोटीस काढली, त्याला तुम्हाला कल्पना होती का की पालकमंत्री तुम्ही तिथे आहात? पालकमंत्री मी नाही, मी नगरला आहे. तुम्ही कोल्हापूरचे आहात, पण कुठेतरी असं चर्चा आहे की कुठेतरी किरीट सोमय्या हे आरोप करतायत, त्यांना दाबण्यासाठी अशा पद्धतीने. नाही, आरोप बघा, त्यांनी आरोप केलेलाच आहे ना, आणि ते जाणारच आहे. सवाल काय, फक्त आरोप करायचे आणि पर्यटनाला जायचं, ह्याच्यापेक्षा तिथं त्यांना माहिती नाही जीवाभावाची माणसं काही उलट काय करू शकतील ना. ही मला वाटते प्रशासनानं घेतला निर्णय असावा असं मला वाटतं. तर मी तर पत्रक काढलं तर की तुम्ही या, आलाच आहात तर ही सगळी माहिती घ्या. भारतीय जनता पक्षाची का वाताहत झाली जिल्ह्यामध्ये, कशा पद्धतीनं माझं काम काय आहे, सगळ्या लोकांना भेटा तुम्ही, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हसन मुश्रीफ ही काय चीज आहे. मुश्रीफजी, जर कुठेच काही घोटाळा नाहीये किंवा कुठेच काही घोळ नाहीये किंवा ब्रिक्समध्ये तुमचं आणि तुमच्या जाव्यांचं नाही असं तुम्ही म्हणताय नाव, मग तरी किरीट सोमय्यांना तिथे जाण्यापासून का अडवण्यात आलं? नाही, अडवलं आम्ही कुठं अडवलं. माझं हे बघा, मी तर माझा तर प्रश्न नाही. आता प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेसाठी काय केलं असेल तर मला कशी माहिती असतात ती. हा निव्वळ कलेक्टर DSP यांनी घेतला, कारण काल रात्रीपर्यंत मला जे ऑर्डरमध्ये वाचलं त्यांच्या की रात्रीपर्यंत आपले गणपती विसर्जनचे कार्यक्रम होते, सकाळी सगळीकडं आमचे 43,000 लोक कागला जमणार होते, आणि त्यांना वाटलं असेल किंवा काहीतरी धोका होईल त्यांच्या जीवाला. माझं मत आहे त्यासाठी काहीतरी निर्णय घेतला असेल, मला काय माहिती नाही. परंतु त्यासाठी अनेक भारतीय जनता पक्षाच्या काळात सुद्धा अनेकांना ह्यापासून रोखलेलं आहे. पूर्वी अनेकांना, म्हणजे ज्यावेळी एक भाषणं करत जात होती किंवा लोकांत उद्रेक होईल तेव्हा अनेकांना रोखलेला आहे. हा रोखला, आणि त्यांनी यावं ना, त्यांना मीच एकदा निमंत्रण देतो, कारखाना बघवतो, मी स्वतः त्यांना भेटून कारखाना दाखवतो, ते काय फिर्याद देणार ते द्यायला होते ते दिली आहे सगळी, त्यांनी खुट्टी दिलेलीच आहे. माझा आपणचा दावा सुद्धा त्यांच्या समेत दाखल करू. देवेंद्र फडणवीस म्हणतात लोकशाही अस्तित्वात आहे का, ज्या पद्धतीनं किरीट सोमय्यांना स्थानबंद केलं जातं किंवा कराडला अडवलं? अहो, लोकशाही म्हणजे काय की आपण तुम्ही जिथं द्यायचे तर तक्रार दिल्या ना, मग हे कशासाठी करायला आहे? तुम्ही न्यायाधीश आहात का? कशासाठी पर्यटन कुणी अधिकार दिला? तुम्ही घाबरलाय या संपूर्ण प्रकरणात, त्यामुळे मला कोल्हापुरात येऊ दिलं जात नाही असं. अहो, तो आता परत तुम्हाला सांगितलं मी, कायदा सुव्यवस्थेसाठी त्यांनी हे केलं. त्यांना समजा काय झालं, काय हे झालं तर किती हे होईल सांगा. म्हणून त्या प्रशासनाने ती खबरदारी घेतली असेल, असं का मानत नाही तुम्ही? मुश्रीफजी, शिवसेना म्हणते की ही कारवाई गृह विभागाने केलेली आहे. मी बोललो मगाशी, मी म्हटलं हे जिल्हा प्रशासनाने केलेली कारवाई असेल. त्यांना वाटलं असेल की बाबा या कोल्हापूर शहरामध्ये जे वातावरण झालेलं आहे, संपूर्ण जिल्हा एकटोला, आणि त्यामुळे कदाचित काहीतरी होईल म्हणून केलं असेल त्यांनी. सोमय्या जे काही आरोप करतायत हे देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून करतात असं तुम्ही सांगताय. त्यांनी स्वतः सांगितलं, मी सगळी कागदं केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्याकडे जातो आणि देवेंद्र फडणवीस सांगतील त्यांचं काढतो, हे त्यांनी सांगितलंय, मी नाही. त्याचं काढावं त्यांचं विधान. पुढच्या आठवड्यात 3रा घोटाळा काढणार नाही काढून बघा, त्यांनी
सत्य काढायला काही हरकत नाही, पण तो बिनबुडाचे आणि बोगस हे असे आम्ही चालू देणार नाही. सर, हिंदी में आप जानना चाहेंगे कि क्या प्रतिक्रिया है आपकी, जिस तरह लगातार किरीट सोमैया अभिषेक पांडे आगे सेनापती कारखान्याबाबत त्यांना प्रश्न एक उपस्थित केला आहे. एकही शेतकरी बुलढाण्यामध्ये एकही शेतकरी नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तेच मी ते सांगतोय, 60,000 शेतकरी कसे आले हे त्यांना शेअर भेटलं तर सांगेन ना मी कसे आले. त्या चौकशी झालेली आहे, ती सगळ्या शेतकऱ्यांना बोलवून त्याची चौकशी झालेली आहे. आणि काय विचारलं असं विचारा, ते पाटलं का बघा काय. सर, हिंदी में आप जानना चाहेंगे किरीट सोमैया ने जो आरोप लगाए हैं उसको लेकर के कैसे देखते हैं, और खासकर आपने 150 करोड़ का मानहानि का दावा करने का भी बात कही. ये सब बेबुनियाद आरोप हैं. मैंने अभी बोला कि जो अप्पा साहब नरोडे शुगर फैक्ट्री, मेरे दामाद का कोई संबंध नहीं. और ऐसे मुझे लगता है इनकी सीए की डिग्री है, उस पर ही मुझे शक आ रहा है. मेरा कोई संबंध नहीं वो कंपनी से. अब मैंने सब कागजात लाए, मैं दिखाता हूँ आपको. और जो उन्होंने बातें कही हैं, वो जिला बैंक ने ये किया, वो जिला बैंक की ये नहीं थी, गवर्नमेंट ने दिया था एक सहयोगी तत्व करके, एक हमारा जीआर था, उसके आधार पर 10 साल के लिए दिया था. 8 साल होने के बाद वो कंपनी ने बहुत नुकसान आ रहा था, कर्जा बढ़ रहा था, इसलिए उन्होंने 2 साल पहले ही छोड़ दिया. 2020 को लिया करके बोला, 2020 को छोड़ा उन्होंने. तो ये सब बेबुनियाद मालूमात नहीं. चंद्रकांत पाटिल के कहने से ये झूठ बोल रहे हैं. कितने का आप कोर्ट जा रहे हैं? मैंने 100 करोड़ का पहले बोला था, अभी 50 करोड़ बढ़ाया है. 150 करोड़ का मैं क्रिमिनल अबरू नुकसान का दावा कर रहा हूँ. सर, आज भी एक फ्रेश एलिगेशन किया, प्रेस कॉन्फ्रेंस की सुबह किरीट में, उस पर आपकी क्या सफाई है? ये बोला ना मैंने बोला ये बेबुनियाद है. मेरे दामाद का कोई संबंध नहीं, और ये जो कंपनी है उसके साथ ही मेरा संबंध नहीं, ये मैंने बताया. सर, आपने कहा कि आपको बीजेपी ज्वाइन करने का ऑफर था, आपने उससे मना कर दिया, इसलिए. और नहीं, मैं बार मेरे नेता शरद पवार, मेरी पार्टी एनसीपी, महाविकास आघाड़ी, और जो केंद्रीय जो ईडी, सीबीआई, इनकम टैक्स, इसका जो गैरवापर होता है उसके बारे में, अनिल देशमुख जी के बारे में, और परमवीर सिंह के बारे में, और जो मुकेश अंबानी के घर के सामने जो जिलेटिन रखे थे उसके बारे में मैं आपके साथ इस प्रेस कॉन्फ्रेंस में बहुत बार मैं बोला है, बहुत बार. और ये आवाज़ दबाने के लिए ये कार्रवाई कर रहे हैं. लेकिन जिस तरीके से आपने त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी त्यांच्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावलेत आणि आधी 100 कोटीचा सांगितला होता, पण आता 150 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ते किरीट सोमय्या यांच्यावर ठोकणार आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया, पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. खरं तर त्याचा अर्धा भाग आधीच संपला, आता पुढचा भाग नेमका कसा रंगतोय पाहणं महत्त्वाचं आहे. भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना काल रात्री कराडमध्ये ठेवण्यात आलं होतं. आज त्यांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली आणि त्याला राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी तेवढं जोरदार प्रत्युत्तर दिलंय. यापूर्वी जेव्हा पहिल्यांदा किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर साखर कारखाना आणि अन्य काही गैरव्यवहारांच्या संदर्भात आरोप केले होते, तेव्हा हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलं होतं. पण आज पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. काही आरोप तर अक्षरशः बिनबुडाचे आहेत. तारखांचा कुठेच मेळ लागत नाही. सोमय्या यांनी खरं तर माहिती घेऊन बोलायला हवं होतं, अशा प्रकारचा दावा केला. एवढंच नाही तर किरीट सोमय्या यांच्या आरोपाचे जे मास्टर माइंड आहेत, किरीट सोमय्या आपल्यावर जे काही आरोप करतात किंवा जे काही कागदपत्र दाखवतात याचे खरे तर मास्टर माइंड आहेत ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, असं म्हणत त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांवर सुद्धा खरपूस शब्दात टीका केली आहे. 2020ला जी कंपनी सोडली त्यासाठी माझ्यावर आरोप केले जात आहेत. खरं तर माझी माफी मागितली पाहिजे किरीट सोमय्या यांनी, असा दावा सुद्धा हसन मुश्रीफ यांनी केला. आणि थोड्याच वेळापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली मुंबईत काही दिवस ते आजारी असल्यामुळे मुंबईतल्या रुग्णालयात उपचार घेत होते. पण पत्रकार परिषदेत त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की किरीट सोमय्या यांनी माझी माफी मागितली पाहिजे. एवढंच नाही तर त्यांची सीएची डिग्री जी आहे त्याबद्दलही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ज्या मुळात
कंपनीचं भांडवलच मोठं नाही, त्याच्यात 75 कोटी रुपयांच्या अपाराचा आरोप करणं हे पूर्णतः गैर आणि बिनबुडाचं असल्याचा प्रत्यारोप हा हसन मुश्रीफ यांनी केला आहे. याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम जोडले गेलेत. राम कदमजी, तारखांमध्ये तर काही गोंधळ दिसतोय किरीट सोमय्या यांच्या, आणि त्यामुळेच मुश्रीफ यांनी म्हटलंय की किरीट सोमय्या यांच्या डिग्रीबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करायला पाहिजे. मी व्यक्तिविशेष टिप्पणी करणार नाही, पण कर नाही त्याला डर कशाला असायला पाहिजे. जर किरीट सोमय्याजी कोल्हापूरला येऊन कागल पोलीस स्टेशनमध्ये रितसर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून तक्रार दाखल करणार होते, आणि जर समजा त्यांच्या तक्रारीत तथ्यच नाही, तर तुम्ही ती तक्रार त्यांना दाखल का करू दिली नाही? तुम्ही सरकार म्हणून तुम्ही त्यांना रोखलं, याचा अर्थ कुठेतरी तुमच्या मनामध्ये भीती आहे म्हणून तुम्ही रोखलं, हे स्पष्ट आहे. आता एवढं सगळं त्यांनी कंपन्यांची नावं सांगितली, कसे कसे व्यवहार झाले ते सांगितले, सगळी कागदपत्र देशापुढे सगळी ठेवली, याच्यानंतर आरोप केलेल्या व्यक्तीवर काय उरतं? ठीक आहे, मी कोर्टात जाईन, अमुक करीन तमुक करीन, हेच उरतं. आणि त्या दृष्टिकोनातून सरकारच्या मंत्र्यांनी तशी ती पत्रकार परिषद घेतलेली आहे, त्याच्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही. पण जर समजा आपण पूर्णपणे खरे आहोत, तर त्यांना कोल्हापूरमध्ये तक्रार दाखल करण्यापासून सरकारनं रोखलं नसतं. सरकारनं रोखलं याचा अर्थच असा आहे की दाल में कुछ काला है. बर, म्हणजे तुमचा राग सरकारवर आहे, हसन मुश्रीफ यांच्यावर नाही? नाही, आम्ही व्यक्तिविशेष टीका टिप्पणीच नाही आहे. विषय असा आहे की ज्या पद्धतीनं कोल्हापूरमध्ये आधी लोकल पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवावी लागते, मग तुम्हाला हायकोर्टात जाता येतं, ही कायदेशीर प्रक्रिया आहे. पण कोर्टात जाण्यासाठी टेक्निकल काहीतरी कारण करून कोर्टात किरीट सोमय्यांनी केस टाकू नये, त्यांना त्याच्यापासून परावृत्त करावं, आणि परावृत्त करून कसं आणखी पुढे ढकलता येईल यासाठी हा सगळा खटाटोप होता. नाही, पण राम कदमजी खाली शेकडो पोलीस कान लावले, रेल्वे स्टेशनवर ट्रेन सुटावी त्यांना मिळू नये त्याच्यासाठी प्रयत्न केले गेले, कराडला त्यांना उतरवलं गेलं. हे कशाचं होतं काय? एवढे सगळे पोलीस. नाही, पण राम कदमजी, तुमच्या प्रदेशाध्यक्षांवरही त्यांनी आरोप केले आहेत आणि म्हटलंय की किरीट सोमय्या यांचे खरे बोलवते धनी आणि मास्टर माइंड हे चंद्रकांत दादा पाटील आहेत. नाही, जनतेच्या पैशाची लूट जर कोणी केली असेल आणि तो भ्रष्टाचाराची प्रकरणं जर कोणी बाहेर काढत असेल, तर निश्चितपणे देश त्याचं स्वागत करेल. पक्ष तर सोबत आहेच किरीटजींच्या, वादच नाही. पण आज महाराष्ट्रातली देशातली जनता देखील त्यांच्या साहसाचं कौतुक करते. आणि हवेतले बाण नाही आहेत, हवेतले आरोप नाही आहेत, कागदपत्रांसहित आरोप आहेत. तर त्याच्यामुळे बोलविते धनी वगैरे असे शब्दप्रयोग वापरण्यापेक्षा जनतेच्या पैशाची लूट जर कोणी करत असेल आणि ती लूट जर कोणी बाहेर काढत असेल, तर त्याचं स्वागत तुम्ही नाही करणार, सगळेच जण करतील. तर त्याच्यामुळे आदरणीय चंद्रकांत दादा, आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, आम्ही सगळेच जण एक एक कार्यकर्ता किरीटजींच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. जनतेच्या पैशाची लूट आम्ही होऊ देणार नाही. ज्या पद्धतीनं मंत्रालयामध्ये टक्केवारी सुरू आहे, आपण पूर्ण महाराष्ट्रात कुठल्याही पोलीस स्टेशनवर जा, कुठेही जा, पोलिसांविषयी नितांत आदर, पण धादांतपणे गोरगरिबांवर खोट्या केसेस करणं आणि जे काही नोकऱ्यांच्या बदल्यांमध्ये जे कोट्यावधी पैसे त्यांनी दिले गेलेत त्याची वसुली खाली म्हणजे करणं. किरीट सोमय्या हे त्यांच्या आरोपावर ठाम आहेत आणि तुम्ही त्यांच्या पाठीशी ठाम आहात असं म्हटलंय राम कदम यांनी. राम कदमजी, थेट चंद्रकांत पाटील बोलतायत, प्रदेशाध्यक्ष ज्यांच्यावर आरोप झाले तेच आपण पाहूया. गणेश विसर्जनाच्या एरवीच्या बातम्या नसल्यामुळे असेल, पण सातत्याने तुम्ही चालवली. अख्ख्या महाराष्ट्राने हे पाहिलं की दंडुकेशाही म्हणजे काय, मोगलाई म्हणजे काय, दडपशाही म्हणजे काय, लोकशाहीचा खून म्हणजे काय, हम करे सो कायदा म्हणजे काय, हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं. आणि त्यामुळे मला वेगळं तुमच्यापुढे मांडावंच लागणार नाही. प्रामुख्याने
सगळेच मुद्दे सकाळी 9च्या प्रेस कॉन्फरन्समध्ये किरीटजींनी उपस्थित केले. त्यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे, कायद्याची लढाई कायद्याने लढा. कायद्याची लढाई कोल्हापुरी चप्पलीने लढू नका. कोल्हापुरी चप्पल दाखवणं सोपं आहे, ईडीला फेस करणं कठीण आहे. तोंडाला फेस येईल. यावर बोला की कारखान्यामध्ये 98 कोटी ज्या कंपन्यांमधून आल्या त्या कंपन्या कुठे आहेत. त्या कंपन्यांनी ऑल द वे कलकत्त्यामधून सेनापती घोरपडेंच्या कारखान्यामध्ये कशी काय इन्व्हेस्टमेंट केली यावर तुम्ही बोला ना. त्यावर तुम्ही बोलतच नाही आहात. आणि त्यामुळे आज मला मुश्रीफ साहेबांना एक आवाहन करायचं आहे की पॅनिक होऊन काही होत नसतं, शांत डोक्याने काम करायचं असतं. आता तुम्ही आरोप करताय की कोल्हापूर जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्रातून आम्ही भुईसपाट झालो, कोल्हापूर जिल्ह्यातून भुईसपाट झालो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त कोल्हापूर येत नाही, सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे 2 आमदार होते. ते सोलापूर जिल्ह्यामध्ये आता 8 आमदार झाले. मुश्रीफ साहेब, सोलापूर जिल्ह्याचे दोन्ही खासदार हे BJPचे, कोल्हापूर जिल्ह्याचे त्यावेळेला युती होती, दोन्ही खासदार युतीचे. सातारा जिल्ह्यामध्ये 0 होतं BJP, 2 आमदार BJPचे. पुणे महानगरपालिका BJPची, पिंपरी चिंचवड महानगरपालिका BJPची, सोलापूर जिल्हा परिषद BJP, सांगली जिल्हा परिषद BJP. सांगली महानगरपालिकेमध्ये महापौर दगाफटक्याने गेला, परंतु स्थायी समिती पुन्हा एकदा परवा महापौर गेल्यानंतरही, आणि स्थायी समिती म्हणजे महानगरपालिका असते, तिजोरी केली त्याच्याकडे असते, ती स्थायी समिती पुन्हा BJPकडे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ZP आमच्याकडेच होती, पण हे 3 पक्ष नावाचं 56ला मुख्यमंत्री, 54ला उपमुख्यमंत्री आणि 44ला महसूल मंत्री आहे ना, त्याच्यातून कोल्हापूर जिल्ह्याची ZP गेली. आणि 14ला तुमचे 2 आणि काँग्रेसचा आवळा 0 होता. आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे 10 पैकी 8 आमदार होते. मुस्लिम महाशय आहे. त्यामुळे राजकारणामध्ये कोणी इंदिरा गांधींनी सुद्धा शेकी फिरवायची नसते. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून धुवा झाल्यामुळे, कोल्हापूर जिल्ह्यातून धुवा झाल्यामुळे, चंद्रकांत पाटील राज्याध्यक्ष असल्यामुळे त्याला हा पर्याय नाही माझ्यावर आरोप करू. आता हे मी परवाच्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं आहे की हसन मुश्रीफ साहेबांना माझं नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही. ते कसेही असले तरी माझे मित्र आहेत, आणि त्यांच्या झोपेला एक गोळी न घेता माझं नाव पुरणार असेल तर त्यांच्या एका गोळीचे पैसे वाचवणं हे मित्र या नात्याने माझी जबाबदारी आहे. त्यामुळे माझं नाव घ्यायला त्यांना पूर्ण परवानगी आहे. माझ्याविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा करायला परवानगी आहे. ते काय PWD आणि 30,000 कोटीची कामं म्हणतात, त्या सगळ्याला परवानगी आहे. त्याही बाबतीत मी म्हटलं आहे की जर हॅममध्ये भ्रष्टाचार होता तर गेले 18-19 महिने काय करत होता, झोपा काढत होता. तर हॅमचे सगळे रस्ते पूर्ण झाले, त्याची उद्घाटनं तुम्ही करताय. म्हणजे योजना माझी, नितीनजीने मला असं म्हटलं की दादा हॅम सक्सेस होत नाही, तिथे म्हटलं की माझ्यावर सोडा तुम्ही, गर्व सांगत नाही, पण जागतिक स्तरावर मी वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस केल्या आणि एकेका टेंडरला 10 जणांनी भरल्यानंतर अतिशय चांगल्या कॉन्ट्रॅक्टरना कामं मिळाली, कामं सुरू झाली, पूर्ण झाली. पण काढायचं ना, तुम्हाला काढा ना. उगाचच आपण जे म्हणतो तो गरजेल तो पडेल काय, तर कशासाठी गरज आहे. 100 कोटी 50 कोटी अब्रुनुसारी जावे, PWD हॅम सगळ्याला तुम्हाला परवानगी आहे. आणि सगळ्यात म्हणून माझं नाव रोज घ्यायला, की जे नाव घेतल्यामुळे तुम्हाला शांत झोप लागते, तुमची तब्येत सध्या बरी नाही, त्याला माझी परवानगी आहे. माझा एकच मुद्दा आहे, तो असा आहे, कायद्याची लढाई कायद्याने लढा. कायद्याची लढाई लढताना गुद्द्यावर येऊ नका. खासदार भावना गवळींवर सुद्धा आरोप केले किरीट सोमय्यांनी, आणि भेट द्यायला गेले तर तिथल्या कार्यकर्त्यांनी काही दगडफेक वगैरे केली, पण त्यांच्यावर बंदीची ऑर्डर निघाली नाही. अनिल परबांच्या PAच्या प्रॉपर्ट्या पाहायला ते सांगली जिल्ह्यात गेले, ते पुण्यात आले, ते अनेक ठिकाणी गेले, पण त्याच्यावर बंदीची ऑर्डर निघाली नाही. ही जी हुकुमशाही चाललेली आहे की कसे येता बघू, कोल्हापुरी पायतान दाखवतो, अरे कशासाठी हे चाललं आहे. तुम्ही ईडीला उत्तर द्या की ह्या सगळ्या 98 कोटीच्या फेक एंट्री कुठून आल्या. त्याची अजूनही बॅलन्स शीटला देणे नावाची अमाऊंट कशी काय दिसते आहे, ती कशी काय दिली जाणार आहे. गडिंग्लज कारखान्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी असं म्हटलं आज की ही बातमी चुकीची आहे, ती बातमी अडचण नाही ना. आजही गडिंग्लज
म्हणजे ज्याला नलावड्यांचा कारखाना म्हणतात त्या कारखान्याच्या बाबतीत किरीट सोमय्यांनी जी माहिती दिली ती माहिती चुकीची आहे असं तुम्ही सांगा. इन्कम टॅक्सची दाढ पडली, हजारो लोक घराच्या बाहेर कागद आणून बसवले, इन्कम टॅक्सच्या ऑफिसरना कागद घेऊन पुण्याला पळून यावं लागलं. आता किरीट सोमय्या येणार, 25,000 लोक येणार, 30,000 लोक येणार. कायद्याची लढाई कायद्याने लढा. कालच्या कारवाईबद्दल बोलला. सकाळी संजय राऊत त्यांनी कसं म्हणणं होतं की कालची जी कारवाई झाली त्याच्याबद्दल मुख्यमंत्री कार्यालयाला माहीत नव्हतं आणि मुख्यमंत्री कार्यालयाने कुठलेही आदेश दिले नाहीत. गृहमंत्रालयाने ही जी काही कारवाई केली तुमचं काय म्हणणं आहे की ह्या दोघांमध्ये संवाद नाही आहे तर इतकी मोठी कारवाई करताना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मुख्यमंत्री कार्यालयाला कुठेच सांगितले गेलं. आज मला एक फार मोठे पत्रकार पुण्याच्या बाहेरून भेटायला आले होते. ते मला म्हणाले की आमच्या रिसर्च डिपार्टमेंटकडे सगळेच जण बोलतात ते सेव्ह असतं, तुमचं मात्र आम्ही खूप काळजीपूर्वक सेव्ह करतो. मला वारंवार सरकार आल्या आल्या तुम्ही एक वाक्य म्हटलेलं सेव्ह केलेलं वारंवार बघून ऐकावं असं वाटतं. ते वाक्य असं होतं की माननीय उद्धवजी, गृहमंत्रीपद किमान राष्ट्रवादीकडे देऊ नका, हे माझं वाक्य होतं. हे तुमच्या घराला कॅमेरे लावतील. त्यामुळे जो सगळा चालला आहे ना पैशाचा नाच, तो सगळा जो आहे तो गृह खात्याच्या माध्यमातून प्रामुख्याने चालला. मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही तुमचं हे सगळं पत्रकार म्हणून कार्ड बाजूला ठेवा आणि 4 पोलीस अधिकाऱ्यांना भेटा नव्याने आलेल्या आणि त्यांना म्हणा की आजूबाजूला बघून कोणी नाही आहे तर सांगा. तर ते सांगतील काय रेट चाललेला आहे तो झाला व्यवहार. पण बाकी जे चाललं आहे ना आता हे काय कशाचं लक्षण आहे? हां, म्हणजे राणेंच्या वेळेलासुद्धा महाडला ते एखादं स्टेटमेंट करतात, नाशिकला केस दाखल होते, नाशिकचे पोलीस फौजफाटा घेऊन निघाले, रत्नागिरी, संगमेश्वर, महाड, 2 मिनिटात जामीन झाला. गेल्या 19-20 महिन्यामध्ये कोर्टामध्ये फटके खाण्याची सरकारला सवय झाली. म्हणजे हे गृहमंत्री म्हणजे गृह खातं राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीच्या इशाऱ्यानंतर किंवा राष्ट्रवादीच्या दबावाखाली हे सगळं होते, या कारवाई होतात असं नाही. विशेषतः आत्ता कालच्या घटनेमध्ये उद्धवजींचं किंवा शिवसेनेचं काय म्हणणं आहे की आम्हाला माहितीच नव्हतं. त्यामुळे हे सगळं गृह खातं कामाला लावून चाललेले विषय आहे. माझं असं म्हणणं आहे की आता मंत्रिमंडळामध्ये जवळ 1/4 मंत्री असे झाले की ज्याच्यामधले मेजर तर राष्ट्रपतीचेच आहेत. आणि त्यामुळे मुश्रीफ साहेबांनी पहिला आरोप त्यांनी केला त्याच्यातूनच ते अजून सावरायचे आहेत. त्याची अजून त्यांनी उत्तर दिली नाहीत. 2700 पाणी निवेदन दिलेलं आहे. दुसऱ्या आरोपाच्या बाबतीमध्ये काही संदर्भ चुकले असतील तर त्यावर ते बोलत आहेत. मूळ गाभ्यावर बोला ना की त्याही कारखान्यामध्ये पैसे कुठून आले, त्या कंपन्या कुठल्या, याच्यावर बोला. तिसरा आरोप तो खूपच मोठा आहे. पुढच्या आठवड्यात किरीट सोमय्या ओपन करणार आहे. त्यामुळे माझ्या अंबाबाईला साकडं आहे की बा हे आरोप बिरूप कळले, पण मुश्रीफांची तब्येत ठणठणीत झाली पाहिजे. त्यांनी विचलित होता कामा नये, त्यांनी पॅनिक होता कामा नये, पॅनिक होऊन काहीतरी ॲक्शन घेता कामा नये. त्या ॲक्शनमधून हजारो लोक रस्त्यावर उतरायची, दगडं मारायची. मला सांगा की कोल्हापूर जिल्ह्याच्या कलेक्टरला आणि SP ला मला प्रश्न विचारायचा आहे की त्यांच्या जीवाला धोका आहे तर तुम्ही काय करणार? तुम्ही त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून त्यांना घरी पाठवणार? तुम्ही काय करतात? तुम्ही फोर्सनं त्यांच्या जीवाला धोका आहे तर झेड सिक्युरिटी आहे त्यांना. आणि त्यांच्या जीवाला धोका आहे रिपोर्ट झेड सिक्युरिटी ज्यांनी दिली त्या केंद्रीय गृहमंत्रालयाला तुम्ही कळवलं का? तर नाही कळवलं तुम्ही. शेवटचा मुद्दा तो म्हणजे असं की अनेकांना असं वाटतं की राष्ट्रवादी आणि शिवसेनेचेच आमदार सापडत आहेत वगैरे वगैरे. 2 काँग्रेसची नावं आलेत. 2 दिवसात त्यांचेही विषय समोर येतो. तुम्हाला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीवर शरद पवार खूप सातत्याने प्रतिक्रिया देत आहेत की पाठीशी घालतात असं तुम्हाला वाटतं? सॉरी, शरद पवार या सगळ्या गोष्टीला पाठीशी घालतात असं तुम्हाला वाटतं? अनिल देशमुख असतील किंवा मुश्रीफांच्या प्रकरणाने मला जेवढे पवारसाहेब माहिती आहेत, मी जरी त्यांच्यावर टीका टिप्पणी करत असलो ती मेरिटवर करतो. मी कधी शब्द चुकलो नाही. मला जेवढे पवारसाहेब माहिती आहेत तेवढे पवारसाहेब अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टीला पाठीशी घालणार नाहीत. त्यांनी मुश्रीफांच्या भेटीमध्ये मुश्रीफांना हे सांगितलं असेल की ऑन पेपर दिसतं आहे की तुम्ही कलकत्त्याहून एंट्री आणलेल्या आहेत आणि याच्यात मी काही करू शकत नाही. म्हणूनच मुश्रीफांची तब्येत बिघडली असेल की आता पवारच आपल्या पाठीशी राहणार असेल तर काय. पण पवारसाहेब अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टींच्या मागे उभे राहणार नाहीत. पवारसाहेबांनी खूप मोठं राजकारण केलं, पण त्या राजकारणामध्ये अशा ज्याला आपण म्हणू की चिल्लर विषयात ते कधी पडले नाही.
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे जावई रडारवर आहेत की असा प्रश्न निर्माण होतोय. कारण मध्यंतरी अनिल देशमुखांचे जावई असतील, एकनाथ खडसेंचे जावई, त्यानंतर नवाब मलिकांचे जावई आणि आता हसन मुश्रीफांचे जावई, तर हे जावई रडारवर आहेत की काय भाजपचे, असं प्रश्न वाटते. आमच्या रडारवर अन्याय आहे, आमच्या रडारवर भ्रष्टाचार आहे, आमच्या रडारवर महिलांना त्रास देणं आहे. तर योगाने जाऊया, त्याला तर काय करायचं. आणि त्यामुळे म्हटलं की आमच्या रडारवर राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे असं वाटत असेल तर येत्या 2-3 दिवसामध्ये 2 मोठ्या काँग्रेसच्या मंत्र्यांचे सुद्धा विषय बाहेर येतात. 27 तारखेला उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांची समज एका जमिनीची पाहणी करणार हे पण आले, तर त्यांच्याविषयीचा का घोटाळा बाहेर येतो का उद्धव ठाकरे यांच्याविषयी? पुन्हा एकदा शिवसेनाच होतं ना, 2 काँग्रेसशी करूया. दादा तुम्ही म्हणता आता शिवसेनेने म्हणलं की सीएम ना माहित नाही, काल अजित दादा म्हणले की मला काहीच माहित नाही, तुम्ही स्वतः म्हणले की पवार साहेब असे किरकोळ गोष्टीत लक्ष घालत नाही. मग हे कालचं सगळं हाय व्होल्टेज ड्रामा नेमका कोणी घडून आणला? शोधण्याचा विषय पत्रकारांचं काम काय? ते आम्ही शोधू, पण तुम्हाला तुमचा कोणावर आहे? तुम्ही शोध लागला की मला सांगा. नाही, कारण तुम्ही ज्या पद्धतीने सगळे मी सांगू तुम्हाला, ह्या सरकारमध्ये पैसे खाण्याव्यतिरिक्त कोणालाच काही कळत नाही. पैसे खाताना सुद्धा म्हणजे दरोडा घालतात ना, ते कौशल्य वापरतात ना, त्यामुळे खूप काळ सापडत नाही. ते पैसे खाण्याचं सुद्धा स्किल यांच्याकडे नाही. आणि त्यामुळे एखादी गोष्ट करायची असेल तर ती कशी वेलप्रूफ करायची, ही कोर्टात चॅलेंज होणार आहे, कोर्ट हाणणार आहे, अशी कोणाला काळजी नाही. आणि बेभरोसे हे सरकार चाललेलं आहे. मी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पत्रकारांना, तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला, मी कुठलीही ॲम्बिशन नसणारा सामाजिक कार्यकर्ता आहे. मी आता चिंतित आहे की सगळ्या सिस्टीम्स गेल्या 19 महिन्यामध्ये, पोलीस डिपार्टमेंट, अरे तुमचे कमिशनरच बेपत्ता आहेत, तुमचे डझनभर अधिकारी जेलमध्ये आहेत, ज्या मुंबई पोलिसांबद्दल सगळ्या जगामध्ये वाह व्हायची, सगळ्या सिस्टीम तुम्ही मोडल्या. महसूल खात्यामध्ये सगळ्या आदिवासींच्या फाईल तुम्ही क्लिअर केल्या, की ज्या आदिवासींच्या फाईल पूर्ण 5 वर्षामध्ये आणि शेवटच्या 3 वर्षामध्ये माझ्याकडे महसुलानंतर एका फाईलीला मी हात लावला नव्हता. आदिवासी लँड ही नॉन आदिवासी माणसाला घेता येणार नाही. 500 फाईली होत्या, तर तुम्ही साफ केल्या. वा वा, मोठी एफिशियन्सी दाखवता तुम्ही. आणि त्यामुळे सिस्टीम सगळ्या मोडण्याचं काम चाललं आहे. त्या सिस्टीम मोडताना जी एक जे कोऑर्डिनेशन पाहिजे, परिणाम काय होतील याची काळजी केली पाहिजे. जसं आता कालचंच उदाहरण आहे ना, की तुम्ही कसं काय एका भारतीय नागरिकाला, झेड सिक्युरिटी असणाऱ्याला, भावी माजी खासदाराला कसं काय रोखू शकता? मुंबईमध्ये गणपतीला जायचं नाही, घराच्या बाहेर पडायचं नाही. कोल्हापूर जिल्ह्याचा मामला, तुम्ही त्यांना येऊ देत जयसिंगपूरपर्यंत येऊ द्यायला पाहिजे. डोकंच नाही. जैसे कोऑर्डिनेशन की बात कही है, कोऑर्डिनेशन की बात कही है, क्या महाविकास आघाड़ी में अनबन है, जिसके कारण इस तरह की कार्रवाई आम आदमी, जैसे कि आप किरीट सोमैया को आम आदमी बोल रहे हैं और जेड सुरक्षा की बात कर रहे हैं, इनके ऊपर कार्रवाई हो रही है. क्या आपको लगता है कि महाविकास आघाड़ी में अनबन है, टकराव है, इसके चलते इस प्रकार की कार्रवाई हो रही है? मैंने बार बार कहा है कि महाविकास आघाड़ी में कोई कोऑर्डिनेशन नहीं, एक दूसरे का हिसाब किताब चुकता करने की. अभी मुश्रीफ जी पर कार्रवाई हुई तो हमारे बंटी पाटिल कुछ बोल ही नहीं रहे, वो तो कोल्हापुर जिले में रहते हैं ना, वो कुछ बोले नहीं अभी तक. तो एक दूसरे पर बीतने के बाद देखना, मजा देखना, जैसे शिवसेना ने कह दिया ना, ऑन करना चाहिए कि होम मिनिस्ट्री राष्ट्रवादी के पास है, यानी क्या सरकार तो हमारी है, ऑन करना चाहिए. ऑन नहीं करेंगे, डिजोन करेंगे, रास्ते पर फेंक देंगे. फिर भी सरकार चल रही है, वो नसीब का मामला होता है. चलने दो. आरोप आहे की या भाजपच्या मास्टरमाइंड भाजपची ऑफर नाकारल्यामुळे अशा पद्धतीने माझ्यावरती आरोप केले जात आहेत. असं मुश्रीफांना भाजपची ऑफर होती, ती नाकारल्यामुळे हे सगळं घडतंय असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, काही मुश्रीफांना ऑफर बिफर काही नव्हती, काही मुश्रीफांना ऑफर नव्हती. आणि एखाद्याला ऑफर दिली आणि त्याने नाकारली तर ती मेरिटवर नाकारतात त्यामुळे दोष, त्याला त्रास देण्याचं कल्चर आमचं नाही. त्यामुळे मुश्रीफांनी आता हा सगळा ड्रामा बंद करावा, की माझे हितचिंतक रस्त्यावर येणार, मग 4 जण यायचं आणि TV9ला बरोबर घ्यायचं आणि चप्पल दाखवायचं, हे बंद करा. कायद्याची लढाई कायद्याने लढा. आता ईडी TV9नेच दाखवलं का, कायद्याची 4 जण होते. आता काल रात्री त्यांनी रेल्वे स्टेशनला जाण्याचं काही कारण होतं का? तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे ना, की आता रात्रीची वेळ आहे, महालक्ष्मी सकाळी येणार आहे, रात्रभर झोपणार का? इथे लढा. आता ईडी
TV लाईननेच दाखवलं का कायद्याची 4 जण होते. आता काल रात्री ते रेल्वे स्टेशनला जाण्याचं काही कारण होतं का? तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे ना की आता रात्रीची वेळ आहे, महालक्ष्मी सकाळी येणार आहे, रात्रभर झोपणार का इथे पतारी टाकून का चपला टाकून? पण तुम्ही नाही विचारलं. त्यामुळे कायद्याची लढाई कायद्याने लढा. ईडीची नोटीस निघेल, कारण ती त्याच्यावर म्हणतील किंवा ईडी हे चालवतात, कारण ह्यांनी ॲडव्हान्समध्ये सांगितलं. आता माझी हुशारी आहे, माझं व्हिजन आहे, तर मला कळतं की ह्या स्टेप्स आहेत. आता काय होईल? आता नोटीस निघेल. नोटीस कशाने निघेल की तुम्ही तुमची माहिती द्या ना, त्या मार्गाने चला, वकील लावा, मग एका क्षणाला अनिल देशमुखांसारखे गायब व्हा. अशा स्टेप्स असतात त्याच्यात. ईडीची इन्क्वायरी, माहिती देणं, मग गायब होणं, जावई बायको मुलांसहित गायब होणं. तर त्या मी त्यांना, माझे ते मित्र आहेत त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करतो आहे की तुमच्या 25-30 हजार लोकांनी आमच्या किरीट सोमय्यावर दगड जरी फेकला तर तुम्हाला खूप महागात पडेल. तर तो मार्ग नाही आहे. चांगला वकील लावणं, त्या कंपन्या शोधणं की ज्या अस्तित्वात नाही आहेत. मी आत्ता सांगतो त्या कंपन्यांचं मूळ पुण्यात आहे. केव्हा तरी हे मिळतं ते सांगतो, आणि ते ईडीवाले ओपन करतील. तर तो मार्ग आहे, हा मार्ग आहे. काय काय कालचं प्रकरण हाताळताना सरकार कुठेतरी कमी पडलंय. नोटीस नसती दिली तर विषय झाला नसता. माझं म्हणणं काय की नोटीस देताना त्या नोटीसमधला कंटेंट जरी नीट पाहिजे ना. कंटेंट काय? तुमच्या जीवाला धोका आहे. अरे म्हणजे याला पोलीस स्टेशन सांगते तुमच्या जीवाला धोका आहे, म्हणजे तुम्ही करता काय? तुमचं काय काम आहे? कशाला एवढी फौज आहे महाराष्ट्रामध्ये? धोका आहे म्हणून तुम्ही मला प्रोटेक्शन द्या ना. प्रोटेक्शनमध्ये फिरवा, त्यांना नोटिसेस द्या. रस्त्यावर याल तर बघा म्हणून 144 कलम आहे. दादा, तुम्ही यावेळी सांगितलं आता की त्यांना मुख्यमंत्र्यांची मला ऑफर होती, मी गेलो नाही म्हणून माझ्यावर हे आरोप होता. दुसरीकडे किरीट सोमय्यांनी यापूर्वी जसं राणेंवरती आरोप केले, ते भाजपमध्ये आले, त्याचे आरोप पूर्ण बंद झाले. असा काय प्रकार आहे का की भाजपमध्ये आला पावन झाला, असं काय होतं? नाही. आज सकाळी किरीट सोमय्यांनी खूपच सुंदर प्रेस कॉन्फरन्स घेतली. म्हणजे आहे तर ते ब्रिलियंट. त्याने राणेंवर केलेल्या आरोपाची सुद्धा माहिती दिली की आता ॲक्शन स्टेट गव्हर्नमेंटने घ्यायची, ती त्यांनी घ्यावी, हिंमत घ्यावी. आमचं काय म्हणणं नाही, आम्ही त्या ॲक्शनला विरोध करणार नाही. याचं कारण जर ते खरं असेल, आमचं असं झुंडशाही नाही ना, खरं असेल ते खरं असेल. तर आम्ही कोणाला काही सोडलं बिडलं नाही आहे. अजित पवारांवरच्या सुद्धा सिंचनाच्या केसेस सगळ्या चालू आहेत. तर काही कोणाला सोडलेलं नाही, तुम्ही काय काळजी करू. एक एक करून विचारू. हा तुम्ही बोला. सब्जेक्ट आता था बार-बार. हमने कई बार देखा है कि राजनीतिक दल जब आरोप होते थे तब नैतिकता की दृष्टि से इस्तीफा देते थे, पद से निकल जाते थे. ऐसा यहाँ पे नहीं दिखाई दे रहा है. जैसे नारायण राणे की बात हो या बाकी महाविकास आघाड़ी के नेता है उनके ऊपर के आरोप हो, क्या आपको लगता है नैतिकता का स्तर कहाँ पे है महाराष्ट्र की राजनीति का? उस पर बोलने इतना मैं बड़ा नहीं हूँ, नैतिकता वगैरह सारे विषय पर. लेकिन एक सामान्य व्यक्ति के रूप में मैं कहूँगा कि सामान्य व्यक्ति दुखी है कि क्या चल रहा है. यदि आप स्वयं होकर मान्य करते हैं कि मेरे किसी महिला के साथ 15 साल संबंध है या थे, मुझसे उनको 2 बच्चे हुए, ये मान्य करने के बाद भी महाराष्ट्र के कैबिनेट मिनिस्टर पद पर रहना, ये महाराष्ट्र का इतिहास नहीं है. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे आणि त्यांनी देखील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. नमस्कार.